नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल आर्ट बाय मनालीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकरीचा रुमाल करणार आहोत. हा रुमाल तुम्ही कोणत्याही साईजमध्ये आणि कलर कॉम्बिनेशनमध्ये बनवू शकता. तरी तुम्ही तो नक्की बनवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजेसनासुद्धा नक्की फॉलो करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. रुमाल बनवण्यासाठी आपण इथे 4 प्रकारच्या पिंक शेडच्या लोकर वापरत आहोत. तसेच आपण येलो कलरची लोकरसुद्धा वापरत आहोत. तसेच 2.7 mm हुक आणि कात्री वापरत आहोत. सर्वात आधी येलो कलरच्या लोकरीने स्लिप नॉट करून घ्यायचा. स्लिप नॉट कसा करायचा त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही नक्की बघा. इथे आपण स्लिप नॉट करून घेतला आहे. त्यानंतर 4 चैन्स करून घ्यायच्या. 2, 3 आणि 4. त्यानंतर जी आपली पहिली चैन आहे त्या चैनमध्ये स्लिप स्टिच घालून घ्यायची. त्याने आपले सर्कल तयार होईल. आता आपण आपल्या पहिल्या राऊंडला सुरुवात करतोय. सुरुवातीला 3 चैन्स करून घ्यायच्या. त्यानंतर आपण जो 4 चैन्सचा सर्कल बनवला आहे त्या सर्कलमध्ये 12 डबल क्रोशे करून घ्यायचे. हा आपण आपला पहिला डबल क्रोशे करून घेतला आहे. त्याचप्रमाणे दुसरा डबल क्रोशे त्याच ठिकाणी करून घ्यायचा. इथे आपण आपला दुसरा डबल क्रोशे करून घेतला आहे. त्याचप्रमाणे त्याच सर्कलमध्ये टोटल 12 डबल क्रोशे करून घ्यायचे. इथे मी 12 डबल क्रोशे करून घेतलेत. आता हा राऊंड कंप्लीट करण्यासाठी जो आपला पहिला डबल क्रोशे आहे त्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि हा राऊंड कंप्लीट करायचा. आता आपण आपल्या दुसऱ्या राऊंडला सुरुवात करतोय. सगळ्यात आधी 3 चैन्स करून घ्यायच्या. त्यानंतर जे पहिले प्लेस आहे त्या प्लेसमध्ये 2 डबल क्रोशे करून घ्यायचे. इथे आपण पहिला डबल क्रोशे करून घेतला आहे. त्यानंतर त्याच ठिकाणी दुसरा डबल क्रोशे करून घ्यायचा. त्याचप्रमाणे जे पुढचे प्लेस आहे त्या प्लेसमध्ये सुद्धा 2 डबल क्रोशे करून घ्यायचे आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. ह्या राऊंडमध्ये आपल्याला 24 डबल क्रोशे मिळतील. इथे मी 24 डबल क्रोशे बनवून घेतलेत. आता हा राऊंड कंप्लीट करण्यासाठी जो आपला पहिला डबल क्रोशे आहे त्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि हा राऊंड कंप्लीट करायचा. आता जिथे आपला दुसरा राऊंड कंप्लीट झाला आहे त्याच ठिकाणी लाईट पिंक कलरची ऊल ॲड करून घ्यायची.
आता आपण आपल्या तिसऱ्या राऊंडला सुरुवात करतोय. सगळ्यात आधी 3 चैन्स करून घ्यायच्या. 3 चैन्स म्हणजे एक डबल क्रोशे असं कन्सिडर करायचं. त्यानंतर त्याच ठिकाणी एक डबल क्रोशे करून घ्यायचा. आता बघा, आपण इथे 2 डबल क्रोशे एकाच ठिकाणी करून घेतलेत. त्यानंतर पुढची 2 प्लेसेस स्किप करायची आणि तिसऱ्या प्लेसमध्ये एक स्लिप स्टिच घालून घ्यायची. आपण 2 प्लेसेस स्किप केलेत आणि तिसऱ्या प्लेसमध्ये एक स्लिप स्टिच घातली आहे. त्यानंतर 2 चैन्स करून घ्यायच्या आणि त्याच प्लेसमध्ये 2 डबल क्रोशे करून घ्यायचे. इथे आपण पहिला डबल क्रोशे करतोय, त्याच ठिकाणी दुसरा डबल क्रोशेसुद्धा करून घ्यायचा. आता त्याच ठिकाणी एक ट्रिपल क्रोशेसुद्धा करून घ्यायचा. ट्रिपल क्रोशे कसा करायचा त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही नक्की बघा. इथे बघा, आपण एक ट्रिपल क्रोशे करून घेतला आहे. त्यानंतर 3 चैन्स करायच्या आणि आपण जो ट्रिपल क्रोशे केला आहे त्या ट्रिपल क्रोशेवर एक स्लिप स्टिच घालून घ्यायची. इथे बघा, ट्रिपल क्रोशेवर एक स्लिप स्टिच घालून घेतली आहे आपण. इथे तुम्ही बघू शकता. त्यानंतर त्याच ठिकाणी परत 2 डबल क्रोशे करून घ्यायचे. इथे बघा, मी पहिला डबल क्रोशे करून घेतला आहे. त्याचप्रमाणे सेम प्लेसमध्ये अजून एक डबल क्रोशे करून घ्यायचा. त्यानंतर 2 चैन्स करायच्या आणि जे प्लेस आहे, स्टार्टिंग प्लेस जिथे आपण सर्व प्रोसेस केली आहे, त्याच प्लेसमध्ये एक स्लिप स्टिच घालायची. अशा प्रकारे आपलं पेटल तयार होईल. आता पुढची 2 प्लेसेस स्किप करायची आणि तिसऱ्या प्लेसमध्ये 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. एकाच प्लेसमध्ये 2 डबल क्रोशे घालायचे. त्यानंतर पुढची 2 प्लेसेससुद्धा स्किप करायची आणि तिसऱ्या प्लेसमध्ये एक स्लिप स्टिच घालायची. आता जे आपण सुरुवातीला पेटल बनवलं आहे त्याचप्रमाणे एक पेटल ह्या ठिकाणीसुद्धा बनवून घ्यायचे आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. आपल्याला ह्या राऊंडमध्ये 4 पेटल्स मिळतील. इथे आपण 4 पेटल्स बनवून घेतलेत आणि 2 पेटल्सच्या मध्ये 2 डबल क्रोशेसुद्धा बनवून घेतलेत. 2 डबल क्रोशे आपण एकाच ठिकाणी बनवून घेतलेत. आता ह्या राऊंडचा शेवट करण्यासाठी शेवटची 2 प्लेसेस स्किप करायची आणि जो आपण पहिला 3 चैन्सचा डबल क्रोशे बनवला आहे त्यामध्ये एक स्लिप स्टिच घालून हा राऊंड कंप्लीट करायचा. आता आपण आपल्या 4थ्या राऊंडला सुरुवात करतोय. सुरुवातीला
3 चैन्स करून घ्यायच्या. 3 चैन्स म्हणजे एक डबल क्रोशे असं कन्सिडर करायचं. त्यानंतर त्याच ठिकाणी एक डबल क्रोशे घालून घ्यायचा. म्हणजेच एका ठिकाणी 2 डबल क्रोशे आपण घालून घेतलेत. त्यानंतर पुढच्या प्लेसमध्ये 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. म्हणजेच टोटल 4 डबल क्रोशे आपल्याला मिळतील. आता 3 चैन्स करून घ्यायच्या. 2 आणि 3. त्यानंतर मागच्या राऊंडमध्ये आपण जे 3 चैन्सचं सर्कल बनवलं आहे त्या सर्कलमध्ये एक स्लिप स्टिच घालून घ्यायची. आता मागच्या राऊंडमध्ये आपण जे पेटल बनवलं आहे त्याप्रमाणेच पेटल इथे सुद्धा बनवून घ्यायचे आहे. त्यासाठी सुरुवातीला 2 चैन्स करून घ्यायच्या. त्यानंतर त्या सर्कलमध्ये 2 डबल क्रोशे करून घ्यायचे. इथे बघा मी एक डबल क्रोशे करून घेतला आहे. त्याच ठिकाणी दुसरा डबल क्रोशे करून घ्यायचा. त्यानंतर त्याच ठिकाणी एक ट्रिपल क्रोशे सुद्धा करून घ्यायचा. त्यानंतर 3 चैन्स करायच्या आणि जो आपण ट्रिपल क्रोशे बनवला आहे त्या ट्रिपल क्रोशेमध्ये एक स्लिप स्टिच घालायची. इथे सुद्धा आपल्याला एक सर्कल मिळेल. त्यानंतर जे आपले सर्कल आहे जिथून आपण प्रोसेस केली आहे त्या ठिकाणी 2 डबल क्रोशे घालून घ्यायचे. हा पहिला डबल क्रोशे. त्याचप्रमाणे त्याच ठिकाणी दुसरा डबल क्रोशे घालून घ्यायचा. त्यानंतर 2 चैन्स करायच्या. 1 2 आणि त्याच सर्कलमध्ये एक स्लिप स्टिच घालायची. अशा प्रकारे आपलं पेटल तयार होईल. इथे बघा आपलं पेटल तयार आहे. त्यानंतर 3 चैन्स करून घ्यायच्या आणि जे आपण मिडलला 2 डबल क्रोशे बनवलेत त्यातल्या पहिल्या डबल क्रोशेवर 2 डबल क्रोशे करून घ्यायचे. एकाच ठिकाणी 2 डबल क्रोशे करून घ्यायचे. हा मी पहिला डबल क्रोशे बनवला आहे. त्याच ठिकाणी दुसरा डबल क्रोशे करून घ्यायचा. तसेच त्याच्या पुढच्या प्लेसमध्ये सुद्धा 2 डबल क्रोशे करून घ्यायचे. हा पहिला डबल क्रोशे. त्याच ठिकाणी दुसरा डबल क्रोशे. अशा प्रकारे इथे आपण 4 डबल क्रोशे बनवून घेतलेत. परत 3 चैन्स करायच्या आणि जो दुसऱ्या पेटलमधला जो सेंटरचा सर्कल आहे त्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि जी आपण प्रोसेस केली आहे तीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. इथे सुद्धा आपल्याला 4 पेटल्स मिळतील. हे बघा आपण शेवटपर्यंत सेम प्रोसेस रिपीट करून घेतलेली आहे. इथे सुद्धा आपल्याला 4 पेटल्स मिळतील आणि 2 पेटल्सच्या मध्ये 4 डबल क्रोशे मिळतील. हा आपला 4था राऊंड आहे. आता ह्या राऊंडचा शेवट करण्यासाठी शेवटी 3 चैन्स करून घ्यायच्या. 2 आणि 3. त्यानंतर जो आपला पहिला डबल क्रोशे आहे
3 चैन्सचा जो पहिला डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि हा राऊंड कंप्लीट करायचा. इथे आपण 4 राऊंड कंप्लीट केलेले आहेत. आता आपण आपल्या 5व्या राऊंडला सुरुवात करतोय. सुरुवातीला 3 चैन्स करून घ्यायच्या. 3 चैन्स म्हणजेच एक डबल क्रोशे असं कन्सिडर करायचं. त्यानंतर पहिल्या प्लेसमध्ये 2 डबल क्रोशे करून घ्यायचे. म्हणजेच एकाच ठिकाणी 3 डबल क्रोशे करून घ्यायचे. 3 चैन्सचा एक डबल क्रोशे आणि आपण एका ठिकाणी जे 2 डबल क्रोशे करून घेतलेत असे टोटल 3 डबल क्रोशे एका ठिकाणी करून घ्यायचे. त्यानंतर पुढच्या प्लेसमध्ये एक डबल क्रोशे करायचा. त्याच्या पुढच्या प्लेसमध्ये एक डबल क्रोशे करायचा. त्यानंतर जे शेवटचे प्लेस आहे त्या प्लेसमध्ये 3 डबल क्रोशे करायचे. हा पहिला डबल क्रोशे. त्याप्रमाणे सेम ठिकाणी अजून 2 डबल क्रोशे करून घ्यायचे. इथे बघा आपण कसं केलं आहे. पहिल्या आणि शेवटच्या प्लेसमध्ये 3 डबल क्रोशे केलेत आणि मधल्या प्लेसमध्ये एक एक डबल क्रोशे करून घेतला आहे. इथे आपल्याला टोटल 8 डबल क्रोशे मिळतील. त्यानंतर 3 चैन्स करून घ्यायच्या. 2 आणि 3 आणि 3 चैन्सचं जे सर्कल आहे त्यामध्ये एक स्लिप स्टिच घालून घ्यायचा. मागच्या राऊंडमध्ये ज्याप्रमाणे आपण पेटल बनवलं आहे तसंच पेटल त्या ठिकाणी बनवून घ्यायचं आणि सेम प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. इथे आपण ह्या राऊंडमध्ये पहिल्या आणि शेवटच्या डबल क्रोशेमध्ये 3 डबल क्रोशे घालून घेतलेत आणि मधल्या डबल क्रोशेमध्ये एक एक डबल क्रोशे घालून घेतला आहे. जसं मागच्या राऊंडमध्ये आपण पेटल्स बनवलेत त्याप्रमाणे ह्या राऊंडमध्ये सुद्धा सेम पेटल्स आपण बनवून घेतलेत आणि पेटल्सच्या मध्ये 3 चैन्सचा स्पेस दिला आहे. आता ह्या राऊंडचा शेवट करण्यासाठी 3 चैन्स करून घ्यायच्या. 1 2 आणि 3 आणि जो आपला पहिला 3 चैन्सचा डबल क्रोशे आहे त्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि हा राऊंड कंप्लीट करायचा. इथे आपण टोटल 5 राऊंड बनवले आहेत. जिथे आपला 5वा राऊंड संपतो त्याच ठिकाणी लाईट पिंक कलरची ऊल ॲड करून घ्यायची. आता सेम राऊंड्स रिपीट करायचे. म्हणजेच पहिल्या आणि शेवटच्या डबल क्रोशेमध्ये 3 डबल क्रोशे घालायचे आणि मधल्या डबल क्रोशेमध्ये एक एक डबल क्रोशे घालायचा. जशी आपण पेटल्स बनवली आहेत त्याप्रमाणेच पेटल्स घालायची आणि मध्ये 3 चैन्सचा स्पेस द्यायचा. सेम पिंक आणि डार्क पिंक कलरची ऊलसुद्धा ॲड करून घ्यायची आणि प्रत्येक ऊलने 3 राऊंड बनवून घ्यायचे. इथे आपण सेम प्रोसेस रिपीट करून प्रत्येकी 3 राऊंड बनवून घेतलेत. पहिल्या आणि शेवटच्या डबल क्रोशेमध्ये 3 डबल क्रोशे बनवून घेतलेत आणि बाकीच्यांमध्ये एक एक डबल क्रोशे बनवून घेतला आहे. असे प्रत्येकी 3 राऊंड बनवून घेतलेत. ज्याप्रमाणे आपण पेटल्स बनवले आहेत मागच्या राऊंडमध्ये त्याप्रमाणे पेटल्ससुद्धा बनवून घेतली आहेत आणि मध्ये 3 चैन्सचा स्पेस दिला आहे.
आता दोरा कापून टाकायचा आणि घट्ट गाठ घालून घ्यायची। इथे आपण टोटल 14 राऊंड बनवून घेतलेत। येलो कलरच्या उलचे 2 राऊंड्स आणि पिंक शेडच्या उलचे प्रत्येकी 3-3 राऊंड्स बनवून घेतलेत। इथे आपला लोकरीचा रुमाल तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।